जालना जिल्हा परिषदेच्या सीईओ मिन्नू पीएम यांच्या कार्यपद्धती विरोधात कर्मचाऱ्यांचा संताप, काम बंद करण्याचा इशारा। जालना जिल्हा परिषदेच्या प्रशासनात गेल्या काही महिन्यात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पीएम यांच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे। बुधवार दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नुकतेच जिल्हा परिषदेच्या गटांचे आरक्षण जाहीर झालं आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबल्याने या घटनेने अनेकांच्या भुवया उंचावल्यात। मिन्नू पीएम यांनी जून महिन्यात जिल्हा परिषदेच्या सीईओ पदाची सूत्रे स्वीकारली। ही त्यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पहिलीच नेमणूक असल्यामुळे त्यांनी जबाबदारी स्वीकारताच प्रशासनात शिस्त, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेला प्राधान्य दिलं। त्यांच्याकडून कार्यालयीन शिस्त, वेळेचं पालन, कामातील जबाबदारी आणि उत्तरदायित्व या बाबतीत कडक नियम लागू करण्यात आले। अनेक कर्मचाऱ्यांची उपस्थिती, तपासणी, फाईलवरील विलंबाला आळा तसेच अनावश्यक खर्चांना आडकाठी करण्याची त्यांची धोरणे प्रशासनात राबवली गेली। या नव्या कार्यपद्धतीमुळे जालना जिल्हा परिषदेचा कारभार सुसूत्र झाला। विविध विभागातील अकार्यक्षमता कमी झाली आणि लोकाभिमुख योजनांच्या अंमलबजावणीत गती आली। जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटनांनी आणि जनतेने मिन्नू यांच्या कामाचं कौतुक केलं, परंतु या सुधारणा मोहिमेने काही कामचुकार, शिस्तभंग करणाऱ्या आणि कार्यालयीन कामात ढिलाई दाखवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नाराजीला सुरुवात झाली। त्यांच्या म्हणण्यानुसार सीईओ मिन्नू पीएम यांच्या कार्यपद्धतीवर संवादाऐवजी आदेशाचाही सूर दिसतो। अधिकारी कर्मचारी वर्गाशी सल्लामसलत न करता घेतलेले निर्णय, उपस्थिती तपासणीतील कठोरता आणि कामकाजात वाढलेली पारदर्शकता यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना अस्वस्थ वाटू लागले। या असंतोषाची परिणती अखेर कामबंद आंदोलनात झाली। काम सोडून नाही, आमचे सर्व जिल्हा परिषदेले कर्मचारी लंच टाइम मध्ये बाहेर थांबलो होतो। काही जिल्हा परिषद मधल्या मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडमच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये थोडीफार नाराजी होती। त्यामध्ये त्या चर्चा करून त्या संदर्भात कर्मचारी संघटनेच्या वतीने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांची भेट घेऊन या संदर्भातली थोडी नाराजी आहे असं सांगण्यासाठी आम्ही इथे जमलो होतो। सर्व कर्मचाऱ्यांनी या संदर्भात आपापले मत मांडले। काही प्रमाणामध्ये जे काम मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विभाग प्रमुखामार्फत करायला पाहिजे ते कनिष्ठ सहाय्यकापर्यंत जाऊन विचारणा करता येते की आणि कोणताही कर्मचारी, कनिष्ठ कर्मचारी जर सहाय्यक असेल, मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम जर टेबलवर येऊन थांबल्या तर त्यांना आधीच घाबरणार, यात काही दुमत नाहीये। असं कोणत्याही प्रकारचं दुमत यामध्ये होऊ नये आणि कामामध्ये जिल्हा परिषदला सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची प्रवृत्ती असावी, हा दृष्टिकोनातून ही चर्चा करण्यासाठी इथं सर्व कर्मचारी जमले होते। त्यामध्ये लेखा कर्मचारी असेल, सर्व डिपार्टमेंटचे सर्व कर्मचारी संघटनाचे आणि सर्व पदाधिकारी होते। या संदर्भात चर्चा होऊन आम्ही आता आमचे एचओडी यांच्या मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांना भेट घेऊन थोडंफार आमचे काही शंका असतील किंवा आम्हाला जे काही अपेक्षित त्यांचा व्यवहार आहे ते असेल त्या संदर्भात आम्ही चर्चा करण्यासाठी जाणार आहोत। आणि त्यांच्याकडून आम्हाला निश्चित खात्री आहे की निश्चितपणे सकारात्मक चर्चा होईल, कारण मॅडमचा पहिला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा कार्यकाळ आहे आणि काही येथील जिल्हा परिषदच्या कार्यपद्धतीमध्ये थोडं समजावून घेण्यासाठी किंवा काम करून घेण्यासाठी त्यांचा थोडा वेळ लागू शकतो। तर एक त्या संदर्भात आम्ही चर्चा करून निर्णय घेणार आहोत आणि निश्चितपणे आम्हाला सकारात्मक त्यांचा प्रतिसाद मिळेल आणि संघटनाच्या आव्हानाला प्रतिसाद ते देतील। आणि जर समजा त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद नाही आला तर संघटनेच्या मार्फत निवेदन देऊन पुढील दिशा आम्ही ठरवणार आहोत। नाराजी व्यक्त झाली का? आता आमच्यामध्ये सर्वांची नाही, यावरती चर्चेसाठी बसलो आता। काही आता मॅडम आल्यात नवीनच आणि थोड्या फार नाराज्या ज्या आहेत किंवा काम करण्याची पद्धती आहे त्याच्या संदर्भात आम्हाला थोडं वेगळं वाटलं, म्हणून आम्ही चर्चा करण्यासाठी इथं थांबलो आणि याच्यानंतर त्यांच्याची भेट घेऊन त्यांचा जर सकारात्मक प्रतिसाद नाही आला तर त्या पुढची दिशा ठरवण्यासाठी संघटना निवेदन देऊन पुढील कारवाई करेल। वाद वगैरे कोणाचा झाला नाही, वादविवाद वगैरे कोणाचा झालेला नाहीये, परंतु एखाद्या क्लर्ककडे जाऊन एकदम काम करण्याच्या पद्धतीमध्ये ते घाबरल्यानंतर मॅडमला अपेक्षित असतंय की काही हे सर्वच व्हायला पाहिजे, परंतु सर्व एकदम नवीन जर नवीन आपले वरिष्ठ आले तर आपले किती जरी प्राउंड माणूस असेल तर थोडं घाबरतो, त्यामुळे थोडी नाराजी होते। त्या संदर्भातला विषय आहे। वॉकआउट वगैरे काही नाही, काम बंद करायचं सध्या काही निर्णय नाहीये। थोडं आली आहे, घाबरल्यामुळे त्याला हॉस्पिटलला न्यायची वेळ आली, त्यामुळेच आम्ही सर्व इथं जमलो आहोत। त्यानंतर चर्चा करून आम्ही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची चर्चा करून पुढील दिशा ठरवणार आहोत। मी DB काळे, अध्यक्ष जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ जालना।